तर आपण आज या ठिकाणी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे शॉर्ट सर्किट टेस्ट द्वारे कॉपर लॉसेस माहीत करणे हे प्रात्यक्षिक आपण आज या ठिकाणी करणार आहोत. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मर, व्होल्टमीटर, एमआय टाईप ॲमीटर, वॅटमीटर, ट्रान्सफॉर्मर तसंच सेकंडरी कडील वाइंडिंग LT वाइंडिंग शॉर्ट करण्यासाठी एक 0 ते 10 एम्पियरचा ॲमीटर आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. तर हे प्रात्यक्षिक करण्याकरिता आपण या ठिकाणी हा सर्किट डायग्राम या ठिकाणी काढून आधी घेतलाय. या सर्किट डायग्राम प्रमाणे आपल्याला जोडणी करायची आहे. शॉर्ट सर्किट टेस्ट करत असताना HT बाजूला आपल्याला तिच्या रेटेड व्होल्टेजच्या 5 ते 10% इतकाच सप्लाय आपल्याला द्यायचा आहे. तो सप्लाय देण्यासाठी आपण या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून आपण HT बाजूला 10 ते 15 एवढंच व्होल्टेज आपण या ठिकाणी देणार आहोत. HT बाजूला तिच्या रेटेड व्होल्टेजच्या अतिशय कमी व्होल्टेज दिल्यामुळं आयर्न लॉसेसचं प्रमाण आता या ठिकाणी अत्यंत कमी असणार आहे. कारण आयर्न लॉसेस हे सप्लाय व्होल्टेजवर डिपेंड असतात. या डायग्राम प्रमाणे आता आपण या ठिकाणी जोडणी करून घेऊया. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण सप्लायच्या पॅरलल या ठिकाणी व्होल्टमीटर जोडलेला आहे. व्होल्टमीटर आपण या ठिकाणी AC व्होल्टेजवर याला सेट करून घेऊ. ॲमीटर या ठिकाणी आपण HT वाइंडिंगच्या सिरीज मध्ये जोडणार आहोत. याला आपण AC ॲमीटर वर या ठिकाणी सेट केलेला आहे. HT वाइंडिंग मधून वाहणाऱ्या करंटची नोंद हे ॲमीटर या ठिकाणी घेईल. तसंच HT वाइंडिंगला आपण या ठिकाणी एक वॅटमीटर लावलेला आहे. वॅटमीटरची करंट कॉईल लोडच्या सिरीज मध्ये व प्रेशर कॉईल पॅरलल मध्ये याप्रमाणे त्याची जोडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. ट्रान्सफॉर्मरची LT बाजू जी आहे ती आपण एका 0 ते 10 एम्पियरच्या ॲमीटरने या ठिकाणी शॉर्ट केलेली आहे. ह्या वाइंडिंग मधनं वाहणारा फुल लोड करंट आपल्याला या ॲमीटर मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर आता आपण ही जोडणी या डायग्राम प्रमाणे केलेली आहे. आता हे प्रत्यक्ष सप्लाय देऊन यामधील मीटर मध्ये जे येणारे रिडिंग्स आहे त्याची नोंद आपण या ठिकाणी घेऊया. तर आता या ठिकाणी हे ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला HT बाजूला जे व्होल्टेज द्यायचं आहे ते सेकंडरी वाइंडिंग मधनं वाहणारा फुल लोड करंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. ते साधारण 5 ते 10% व्होल्टेज एवढं असतं. आता या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग मधला ॲमीटर पहा. आपल्याला सेकंडरी वाइंडिंग मधनं या ठिकाणी 4 एम्पियर इतका तिचा फुल लोड करंट या ठिकाणी वाहतोय. HT बाजूला आपण अतिशय कमी व्होल्टेज दिल्यामुळं या ठिकाणी होणाऱ्या आयर्न लॉसेसचं प्रमाण दुर्लक्षणीय आहे. पण सेकंडरी वाइंडिंग मधनं आता पूर्ण लोड करंट जो की 4 एम्पियर एवढा करंट त्याच्यातनं वाहतोय. मग अशा वेळेस या ठिकाणी हे वॅटमीटर आपल्याला जे रिडिंग देत आहे ते कॉपर लॉसेस या ठिकाणी असणार आहे. सेकंडरी मधनं फुल लोड करंट वाहतोय. मग अशा वेळेस आपल्याला हे वॅटमीटर जे रिडिंग देतंय ते या ट्रान्सफॉर्मर मध्ये होणारे कॉपर लॉसेस आपल्याला दाखवता येईल. तर अशा प्रकारे आपण सर्किट डायग्राम प्रमाणे जोडणी करून घेतलेली आहे. आता आपण या सर्किटला सप्लाय देऊन मीटर्स मध्ये येणाऱ्या रिडिंगची नोंद आपण टेबल मध्ये या ठिकाणी घेऊ.
आता या ठिकाणी आपल्याला हे जे व्होल्ट मीटर आहे हे आपल्याला या ठिकाणी 12 व्होल्ट आपल्याला दाखवते. ॲमीटर आपल्याला 2.1 अँपिअर इतकं दाखवतंय. फुल लोड वाइंडिंगचा करंट पहा. आता एलटी वाइंडिंग मधनं वाहणारा करंट 4 अँपिअर इतका आहे, जो की फुल लोड करंट आहे. आता या वॅट मीटर मध्ये जे रिडिंग येईल ते आपले कॉपर लॉसेस असतील. तर आपल्याला आता या ठिकाणी वॅट मीटर साधारण 40 वॅट इतकं कॉपर लॉसेस आपल्याला दाखवत आहे. अशा पद्धतीनं जोडणी करून ट्रान्सफॉर्मरचे आपण कॉपर लॉसेस शॉर्ट सर्किट टेस्ट द्वारे कॉपर लॉसेस आपण माहीत करून घेऊ शकतो. याचा उपयोग आपल्याला ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता माहीत करण्यासाठी आणि ट्रान्सफॉर्मर मधील लॉसेस कॉपर लॉसेस माहीत करण्यासाठी होतो. यापुढे आपण ट्रान्सफॉर्मरचे ओपन सर्किट टेस्ट आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे आयर्न लॉसेस माहीत करणार आहोत.